वैदेही ही जी भेट होतीये त्याबद्दल मनसे किंवा ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यातील कोणत्याही नेत्यानं अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे का? या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक शिवतीर्थ येथे चालू आहे। मात्र कोणत्याही नेत्यानं अधिकृतपणे कुठलीही बाब जी आहे ती म्हणून दाखवलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या मनसे आणि ठाकरे सेना यांच्या युती संदर्भात सध्या प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती देखील मिळत आहे। नेत्यांमध्ये सीट शेअरिंग संदर्भात अनेक महत्त्वाच्या जागांसंदर्भात बैठका देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे। अनिल देसाई, अनिल परब, वरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र काही सीटच्या संदर्भात निर्णय जे आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतः घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकूणच या भेटीमध्ये सीट शेअरिंग संदर्भात काही स्पष्टीकरण येतंय का ही वाट अनेक नेते पाहण्याची माहिती देखील मिळत आहे। त्याच्यामुळे जे काही ज्या सीट संदर्भात सध्या हेवेदावे केले जात आहेत किंवा दोन्ही राजकीय पक्ष आपली जी शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी संबंधितपणे या सीट शेअरिंग संदर्भात कशी चर्चा होईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। सीट शेअरिंग संदर्भातली चर्चा ही सध्या अंतिम टप्प्यापर्यंत आली असल्याची माहिती मिळत आहे। अशातच आकड्यांपेक्षा असलेल्या सीट ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण निवडू शकतो आणि कुठले मुद्दे जे आहेत ते सध्या महानगरपालिकेसाठी महत्त्वाचे असू शकतील या सगळ्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल। वैदेही हे दोन्ही बंधू एकत्र आले, जागा वाटपासंदर्भात सगळं काही गणित जुळून आलं तर नेमकं पुढे म्हणजे या भेटींमुळे आणि या युतीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या राजकीय गणितांवरती कसे परिणाम होऊ शकतात? बघा, एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सेना आहे, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आहे, काँग्रेस आहे। मात्र काँग्रेसचं मत जे आहे ते मनसेबद्दल काहीच वेगळं असलेलं बघायला मिळत आहे। आणि सध्याच्या एकूणच निवडणुकीच्या ज्या परिस्थितीकडे आपण पाहिलं तर भाजप व्यतिरिक्त जितके पक्ष एकत्र लढवता येतील त्यांनी एकत्र यावं असं आव्हानही केलं जात आहे। कारण ज्या पद्धतीचं भाजपचं राजकारण सध्या बघायला मिळत आहे, अगदी नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील आपण बघितलं तर भाजपचे मित्रपक्ष त्यांच्यावर नाराज असलेले बघायला मिळतात। आणि नेमक्या या सगळ्या संधीचा फायदा आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो या सगळ्या संदर्भात सध्या चर्चा महाविकास आघाडीमध्ये होताना बघायला मिळते। अशामध्येच काँग्रेस मात्र मनसेच्या भूमिकेसंदर्भात नाराज असलेलं बघायला मिळत आहे। अशा वेळेस शरद पवार जे आहेत ते काँग्रेसच्या हायकमांडशी बोलून एकूणच कशा पद्धतीने सगळे एकत्र राहता येतील या संदर्भात जी आहे ती देखील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे महाविकास आघाडी मध्ये जे आहे ते जास्तीत जास्त पक्ष यावेत आणि भाजप विरोधात हे सगळे पक्ष अगदी मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी उभे राहावेत अशी भूमिका सध्या महाविकास आघाडीची आहे। मग हे सगळं वर्कआउट मनसेला सोबत घेऊन कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात देखील दुसरीकडे जी आहे ती चर्चा सुरू असलेली बघायला मिळते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।